माझ्या उपकारासाठी वागविला मून कंठी विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तिदातारू मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपदे हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुते विनती पवन सुत विनती शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठला 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 प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी महिला मंडळ पहिली सूचना आता कीर्तनामध्ये बसल्या का शांत करू ना सुरू हां आता कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड आता करायची पुरुष मंडळ बिचारे शांत आहेत पण खास करून माझ्या माता भगिन्या तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही बोलते का सगळ्या गप्पा मारू आपण पण कीर्तन झालं की निवांत 2 तास अगदी माझ्या सगट चालेल का चालेल ना हा नाही म्हणा काहीतरी हा ना हा काय हरकत नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची विठ्ठला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजनीय पिताश्री कैलासवासी हरिभक्तपरायण सुदाम रामराव भुजाडे खरं तर बाबांचं आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे
आणि त्याच्याच निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक, आप्तेष्ट मित्र, परिवार, परी पाहुणे, सगळे सोयरे मंडळी, आपण सर्वजण आज या ठिकाणी हा कार्यक्रमासाठी जमलेले आहात. इकोडाऊन करा पूर्ण कमी. त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा जो काही संपूर्ण कुटुंब परिवार आहे, त्यांच्या पत्नी या ठिकाणी गंगा भागीरथी, विमलताई सुदाम भुजाडे, त्यांचे मुलं आहेत या ठिकाणी श्रीमान संजय सुदाम भुजाडे, श्रीमान राहुल सुदाम भुजाडे, श्रीमान प्रवीण सुदाम भुजाडे, त्यांचे भाऊ या ठिकाणी आहेत शिवाजी रामराव भुजाडे, बहीण आहे शांताबाई भागीनाथ खरात. अतिशय गोड त्यांचा परिवार, त्यांच्या सुना आहे, नातवंड आहेत. अतिशय गोड असा परिवार खरं तर या ठिकाणी सुदाम बाबांचा. आणि खरं तर बाबांच्या जाण्यानं या भुजाडे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. खरं तर एक आदर्श असं व्यक्तिमत्व गेली एक वर्ष झालंय काळाच्या पडद्याआड बाबा निघून गेले. मला असं वाटतं या भुजाडे परिवाराचा असा एकही दिवस गेला नसेल का त्या दिवशी आपल्या बापाची आठवण, आपल्या पतीची आठवण या कुटुंबाला, ह्या परिवाराला आली नसेल. कारण एक आदरणीय असं व्यक्तिमत्व, एक अतिशय गोड असं व्यक्तिमत्व. आणि खरं तर त्यांचा व्यवसाय तोच होता की चहा विकण्याचा. पण चहा कसा असतो? गोड असतो. अगदी त्या चहासारखा गोड स्वभाव असणारे आमचे या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व बाबा खरं तर आज या परिवारामधून तुमच्या आमच्यामधून निघून गेले. या परिवारावरती दुःखाचा आघात कोसळला, दुःखाचा डोंगर कोसळला. पण खरं तर आपल्या बाबांना एक सद्गती प्राप्त होण्यासाठी, मोक्ष प्राप्ती होण्याकरता या भुजाडे परिवारानं आपल्या वडिलांच्या निमित्तानं गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः संपूर्ण भुजाडे परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रमासाठी मला संपर्क झाला, आमचे बंधू आदरणीय किशोर भाऊ तणपुरे. खरं तर मला वाटतं किशोर भाऊंचे हे मामाच आहेत. अतिशय हा एक नातलग असा हा परिवार, आप्तेष्ट असा हा परिवार आहे. आणि खरं तर ह्या परिवारामधून खरं तर किशोर भाऊंच्या माध्यमातून संपर्कामधून ही सेवा माझ्याकडे आली. खरं तर किशोर भाऊ आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरी यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून महाराज मंडळी, वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया, वारकरी संतांचिया. हा मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, जय हो. वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या, अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकरी माळकरी वारकरी महाराज मंडळी, माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा विनम्र अभिवादन करते आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला भंग संत सम्राट, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाचे कळस, विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबाराया. कोण तुकोबाराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती, वैराग्य
हे गुण ज्यांच्या अंगामध्ये आहे तसे देहूचे सुप्रसिद्ध असे साधू संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा तुकोबाराय सांगतात का आम्ही आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि भक्तीच्या द्वारा आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची क्रांती केली त्या क्रांतीचं वर्णन करणारा आता ऐका पहिला प्रश्न असा निर्माण होतो का क्रांती म्हणजे काय तर ऐका क्रांती शब्दाची व्याख्या ऐका जे काम आजपर्यंत कुणाला जमलं नाही ते काम करून दाखवणं याचं नाव क्रांती आहे। मग संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत नामदेवराय असतील संत चोखोबाराय असतील संत गोरा कुंभार असतील संत सावतामाळी असेल मग संत जनाबाई संत मीराबाई संत बहिणाबाई आणि अलीकडचा काळ जर आपण बघितला तर अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीनं जे असं कार्य केलं का जे कार्य कोणाला जमत नाही असं कार्य करणं त्याचं नाव आहे क्रांती। आणि तुकोबराय सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्तीच्या द्वारा कोणत्या प्रकारची क्रांती केली तुम्ही सुद्धा जन्माला आलेला आहात मग भक्ती करून आपण कुठल्या प्रकारची क्रांती करायची याचा उपदेश करणारा 4 चरणांचा गोड असा भंग आपल्या सेवेसाठी निवडला। विठ्ठल विठ्ठल कैलासवासी ज्या बाबांच्या निमित्तानं कीर्तनासाठी आपण जमलेला आहात त्या बाबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे। सांगेल तुम्हाला की ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला आणि ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला। माया बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी। स्वतः तुकोबराय सांगतात का आपले आई वडील म्हणजे आपलं तीर्थक्षेत्र आहे आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे। सांगेल महिला मंडळ की आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे आणि नवे नवे ऐका ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे। पण ऐका जीवनामध्ये जेवढी आईला महत्त्व आहे त्याच तुलनेमध्ये जीवनामध्ये बापसुद्धा हा फार महत्त्वाचा। जेवढी किंमत आईला त्याच तुलनेमध्ये जीवनामध्ये बापाला सुद्धा फार किंमत आहे कारण आईसारखंच प्रेम करणारा आपल्या जीवनामध्ये बाप असतो। फरक फक्त एवढाच असतो आई रडून दाखवते पण बाप कधी रडून दाखवत नाही। इतका प्रेम करणारा बाप ज्या दिवशी आपल्या घरामधून निघून जातो तुम्हाला उदाहरण सांगेल मी का बाप आपल्या कुटुंबासाठी किती महत्त्वाचा आहे का। समजा एखादं घर असेल त्या घराची शोभा म्हणजे आपली आई आहे आपल्या अंगणाची कळा म्हणजे आपली आई आहे आणि घराचा कळस सुद्धा आपली आई आहे। पण लक्षामध्ये घ्या त्या घराचा पाया तो म्हणजे आपला बाप असतो। आता मला सांगा घराची शोभाही दिसते घराचा कळस सुद्धा दिसतो पण घराचा पाया दिसतो का नाही कारण तो जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे का ज्याप्रमाणे आईचं प्रेम दिसतं पण बापाचं प्रेम हे जरासं लपून असतं आणि हाच कुटुंबाचा पाया हाच कुटुंबाचा आधार आपला बाप घरामधून निघून गेला का मात्र त्या दिवशी घर कोसळण्याकरता वेळ लागत नाही। बाप घराचा तो पायाई कळस त्यावर जेव्हा खाजतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर। बाप आपल्या कुटुंबाचा पाया आहे बाप आपल्या घराचा पाया आहे आणि एकदा की बघा घराचा पाया निघून गेला का भिंती कोसळण्याकरता वेळ लागत नाही घर कोसळण्याकरता वेळ लागत नाही त्याप्रमाणे पायाप्रमाणे बापच आपल्या जीवनामध्ये असणं आहे। तुकोबराय सांगतात का ज्याप्रमाणे आपल्या गळ्यामध्ये आपण मण्यांची माळ घातलेली असावी माळेचा दोरा तुटावा। आता एका दोरा तुटला का मणी विखुरले जातात माळ तुटली जाते ज्याप्रमाणे माळेचा दोरा तुटला का सगळी माळ विखुरते त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये
बाप रूपी दोरा आपल्या घरामधून निघून गेला का मात्र त्या दिवशी आपल्या आयुष्याची माळ तुटण्यासाठी वेळ लागत नाही. पण हाच काबाड कष्ट करणारा, परिश्रम करणारा हा बाप महिला मंडळ आपल्या घरामधून निघून जाऊ द्या, आपल्या माहेरामधून निघून जाऊ द्या, मग तो कोणाचाही बाप असू द्या. बघा, तुम्ही 2 दिवस माहेरामध्ये जाऊन राहा आणि 2 दिवस माहेरामध्ये तुमची आई नसू द्या. आता मला सांगा, माहेरामध्ये करमतं का हो? आई नसल्यावरती करमतं का? सुनं सुनं वाटतं, कारण का आईशिवाय माहेरी माहेरच वाटत नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपला बाप माहेरामध्ये आहे तोपर्यंत आपलं चपला सोडण्याचं, आपला आधाराचं, आपल्या हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं माहेर असतं. आणि ज्या दिवशी हाच बाप जीवनामधून निघून गेला का मात्र त्या दिवशी बाबा कुणाला म्हणावं हा प्रश्न पडतो. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, माझ्या बापाची गसर शेजे नाराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचे सागर, त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. बाबा म्हणायला किती गोड वाटतं. बाबा हा शब्द ऐकायला किती गोड वाटतं मायबाप. पण ज्या दिवशी जीवनामधला बाप निघून गेला का मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखा विश्वास आणि बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा कुठे मिळत नाही. प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी काबाड कष्ट करतात, परिश्रम करतात. ऐका, जुन्या काळचे दिवस आठवा. जुन्या काळचे म्हणजे कोणते महिला मंडळ? का आपण आपल्या माहेरामध्ये होतो ते दिवस. आता जुन्या काळचे दिवस किती गरिबीचे, किती गरिबीचे. का आपल्या घरामध्ये खाण्याकरता अन्नसुद्धा नसायचं, पिण्याकरता पाणीसुद्धा नसायचं. मुलाने शाळेमधून घरी यावं, आई मला फार भूक लागली ग, बाबा मला फार भूक लागली हो. आईनं घरामध्ये जावं, टोपलं उघडून बघावं, पण टोपल्यामध्ये भाकरीचा कणसुद्धा नाही. आईच्या डोळ्यामध्ये पाणी यावं की अरे सांनी कोपऱ्याला बघावं, माझा छोटासा मुलगा आहे, माझी छोटीशी मुलगी आहे, खाण्यासाठी मागते, पण घरामध्ये अन्नाचा कण नाही. पण नाही का, आईनं बापाकडं बघावं आणि बापाचेही डोळे भरून यावे की अरे आमचा छोटासा मुलगा आहे, आमची छोटीशी ताई आहे, तिला भूक लागली, खाण्याकरता मागते, पण घरामध्ये अन्नाचं कणसुद्धा नाही. पण नाही का, या संकटामध्ये आपले आईबाप कधी हरले नाही. आपल्या आईबापानं भर उन्हामध्ये दुसऱ्याच्या बांधावर जावं, हाडाचे काढं करावेत, रक्ताचं पाणी करावं, 2 पैसे कमवावे, अन्नधान्य घ्यावं, घरी यावं आणि आपल्या मुलाला खाण्यासाठी द्यावं ना. एवढे बापाचे कष्ट. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवोनी, कांड ऊसाच चाकतो या. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला साध ठिगाल जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप तालुका जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. बाप मनात झुरायाचा, बाप मनात झुरायाचा, लग्न लेकीचं करीना, हुंड्या भांड्यांसाठी मी शेतमाल्याला जाईन. असं कनवाळू बाप, असा मायाळू बाप, असा दयाळू बाप, जेव्हा सोडून या गेला, या लेकराचा जीव कस वनवासी झाला. हो, ज्या दिवशी कुटुंबातला बाप नावाचा माणूस निघून गेला, पाठीवरती थाप टाकणारा, विश्वास देणारा, आधार देणारा, श्रीमंत मनाचा माणूस आपला बाप घरामधून निघून गेला का मात्र त्या दिवशी
डोळ्यामध्ये पाणी येतं कारण काय का या जगामध्ये प्रेम करण्यायोग्य फक्त या जगात 2 व्यक्ती आहे. एक म्हणजे माझी आई आणि दुसरा म्हणजे माझा बाप. याला कारण असं आहे मायबाप, स्वतःची आई जर निघून गेली ना, आपल्या आईसारखं प्रेम या जगामध्ये पुन्हा कधीच मिळत नाही. आणि ज्या दिवशी जीवनामधला स्वतःचा बाप निघून गेला का मात्र त्या दिवशी आपल्या बापासारखा विश्वास, आपल्या बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा मिळणे शक्य नाही. पण बापानं आपल्या मुलांसाठी ऊन बघितलं नाही, वारा बघितला नाही, पाऊस बघितला नाही, वादळ बघितलं नाही. पण ज्या दिवशी माझा मुलगा चांगला नोकरीला लागला पाहिजे, माझा मुलगा सेटल झाला पाहिजे अशी अपेक्षा त्या बापाची असते. आणि प्रत्येक बाप आपल्या मुलामुलींसाठी काबाड कष्ट करतो. खरं तर हे बाबा परिवारामधून निघून गेले. एक आदर्श असं व्यक्तिमत्व, गोड स्वभाव. मला वाटतं त्या ठिकाणी चहा विकण्याचा बाबांचा व्यवसाय होता. चहाची बाबांची त्या ठिकाणी टपरी होती. पण अतिशय कुणी चहा मागू दे, मग ते कुठलंही हॉस्पिटल असू दे, अगदी तिथंपर्यंत चहा देण्याचं काम बाबा करायचे. म्हणजे बाबांनी जरी निघून बाबा आपल्यामधून गेले असले, पण आपण म्हणतो ना, आपण जीवन असं जगावं की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. पण बाबाने दुसऱ्याचं तोंड गोडच केलं आणि मग हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. इतका असा एक गोड माणूस आज या परिवारामधून निघून गेला. त्यांच्या फोटोकडे बघितलं, अतिशय गोड असा चेहरा, सात्विक असा चेहरा आणि बोलकी मूर्ती आहे. असं वाटतं निघून नाही गेले, आपल्यामध्येच कुठेतरी असतील. एवढा गोड चेहरा, एवढा बोलका चेहरा. आणि बाबांच्या पश्चात त्यांच्या पत्नी. खरं तर सांगेल महिला मंडळ, जीवनामध्ये कोणती स्त्री असू द्या, पण ज्या दिवशी जीवनामधला पती निघून गेला का त्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं जातं. आणि ज्या दिवशी कुंकू पुसलं गेलं की अवस्था होते, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. एकाएकी आली हवा, विजला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडोनी. ज्या दिवशी जीवनामधला पती निघून गेला, कपाळावरचं कुंकू पुसलं जातं. आणि कुंकू पुसलं गेलं की मात्र कपाळ उघडं पडतं. आणि ऐका, आपण कुंकू लावतो, पण कुंकवाच्या आड आपली कर्मरेखा लपलेली असते. पण ज्या दिवशी कुंकू पुसलं गेलं की कर्मरेखा जगाला दिसते. माझ्या कर्माची रेखा लपे कुंकवाच्या खाली, पुसुनिया गेले कुंकू, रेखा उघडी पडली. माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. खरं तर ज्या पतीनं आयुष्यभर साथ दिली असेल, कोणते संकट येऊ दे पण तुझ्या पाठीमागे मी आहे असं म्हणणारे पती आज आईंच्या जीवनामध्ये नाही. आईंच्या जीवनामध्ये मोठ्या दुःखाचा आघात आहे, त्यांचे मुलं आहेत. पण हे परमेश्वरा, आमच्या वडील आमच्या घरामध्ये नाहीत, पण आमच्या ह्या बाबांना सद्गती प्राप्त होऊ दे अशी आमची सर्वांची उत्कंठा आहे. विठ्ठल 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 न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. ऐका, आताच एक वर्तमान काळ असा आहे. आताच्या वर्तमान काळामध्ये अनेक लोक कधी कधी म्हणतात ना, कशाला करायचं श्राद्ध, कशाला ठेवायचं कीर्तन, आणि कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना. कधी कधी बोलता बोलता आपण सहज बोलतो. पण मला सांगा पुरुष मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतं? तुम्हाला माझा आवाज येतो का? पाठीमागं बसलेले आवाज येतो ना? हां, प्रवचन असतं पुरुष मंडळ, प्रवचन असतं 1 तास, बरोबर. कीर्तन असतं महिला मंडळ, कीर्तन असतं हां, फक्त मावशीला माहिती आहे. कीर्तन असतं 2 तास. आता सांगा, पिक्चर असतो
हां, वा वा वा, 3 तास ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो रात्रभर, पण काय देणं घेणे. आपलं कीर्तन आहे 2 तास, पण हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ. हां, पण आता हो म्हटलात, हे माझं भाग्यच आहे. मात्र विठाला विठाला विठ्ठला खरं तर पितरांना सद्गती प्राप्त होण्यासाठी पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल. पिंडदान म्हणजे काय, जे सकाळी घरामध्ये झालं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञानदान या ठिकाणी चालू आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. जेवढी जास्त लोक बाबांच्या नावाने या ठिकाणी जेवतील तेवढ्याच उच्च कोटीचे सद्गती या बाबांना प्राप्त होणार आहे. म्हणून ही विधी मात्र केले जातात. कारण पिंडपदावरी दिला आपुली करी. प्रत्येक मुलानं आपले आईवडील गेल्यानंतर, मग आपल्या घरामधला कोणताही व्यक्ती असू देत, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, पण त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, पिंडदान असेल, ह्या गोष्टी मात्र केल्याच पाहिजे. कारण आपल्या पितरांना सद्गती प्राप्त करून द्यायची असेल तर मरणानंतर या गोष्टी करणं फार महत्त्वाचे आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये वर्णन करतात. संकुर नरकायेव कुलगणानां कुलसच पतंती पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. हा स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात का आपल्या आईवडिलांच्या नावाने पिंडदान जर केलं जर नाही, याचा वाईट असा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो. मग नंतर दुःख भोगण्यापेक्षा पण जिवंत असताना मात्र माता पित्याचं श्राद्ध असेल, पुण्यस्मरण असेल, कधी केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली गोड सांगतात, सोमसूर्य अधिग्रहणे येऊन करीती पार्वणे की माता पितरा मरणे अंकित जे दिवस ज्या तिथीला आपल्या बापानं देह ठेवलं असेल, आपल्या आईनं देह ठेवलं असेल, त्याच तिथीला आईवडिलांच्या निमित्तानं श्राद्ध कर्म, विधी कर्म आपण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय सांगतात का न लगे मरावे म्हणजे आम्हाला मरावं लागत नाही. आता ऐका, याच्या उलट तुम्ही आम्ही या ठिकाणी आलात, प्रत्येकाला मरावं लागतंच. मला सांगा पुरुष मंडळ, तुम्ही असं कधी ऐकलंय का हो? काही एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का? असं ऐकलंय का? इकडे महिला मंडळ, माझी भाषा समजते ना, म्हणजे मी काय बोलते समजतंय ना. इकडे तुम्हाला जर आशा माना हलवत चला म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी. हां, विठ्ठला 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 तुम्ही असं कधी ऐकलंय का? काही एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मात्र मारावं लागतं. एखादा म्हणेल का महाराज मी फार श्रीमंत आहे, मी कोट्याधीश आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर सोनं नाणं आहे, आता मी जन्माला आलो आणि आता मला मारायचंच नाही, चालेल का? इथं वशिला चालत, टेबला खालून जरी दिले इथं वशिला चालत नाही, प्रत्येकाला मारावं लागतं. लांबचं जाऊ द्या, आपण आपल्या व्यवहारामधलं उदाहरण घेऊ. गेली 5-6 वर्षापूर्वी 2020-21 मध्ये आपल्याकडे एक रोग आला होता. त्या रोगाचं नाव सांगता येईल का तुम्हाला? हां, कोणता रोग होता? कोरोना. आता लक्षामध्ये घ्या, जेव्हा कोरोना आला, आता त्या कोरोनामध्ये अनेक श्रीमंत गेले आणि गरीबसुद्धा गेले, पैशावाले गेले, म्हणजेच लखोपती गेले, कोट्याधीश गेले, अब्जाधीश गेले, श्रीमंत गेले आणि भिकारी पण गेले, म्हातारी माणसं गेली आणि लहान मुलं पण गेले. म्हणजे कोरोनामध्ये अनेक लोक मेले. पण नाही का, या कोरोनामध्ये फक्त 2च लोक वाचले. मग कोण वाचले सांगता येईल का? त्यांचं नाव गाव त्यांचा पत्ता काही सांगता येईल का? सांगू का? मग सांगू का? एक म्हणजे मी, बरोबर का? आणि दुसरे म्हणजे तुम्ही. आता आपण वाचलात, पण कशासाठी बरं? दुसऱ्याचे बांध करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याची निंदा करण्याकरता का? अजिबात नाही. दुसऱ्याला वाईट बोलण्याकरता का? अजिबात नाही. विचार करा, जर एवढे लोक मरत असतील
आणि एवढ्या लोकांमधून आपण जर जिवंत राहत असाल ना तर भगवान परमात्म्याचे तुमच्या माझ्यावरती उपकारच आहेत. कारण का त्यानं हा जीव दिलाय. पण कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन तयाचे करील जग जीवन कसा दिलाय? जेने हा जीव दिला दान. कसा दिलाय? दान दिलाय. दान म्हणजे कसं दिलंय? विकत का फुकट दिलाय? फुकट दिलाय ना. पण आपला स्वभाव असा आहे, एखादी गोष्ट फुकट भेटली का त्या गोष्टीची आम्हाला किंमत कळत नाही. तुम्ही सांगाल महाराज कसं काय फुकट भेटला? तर ऐका, ज्या वेळेला आपण जन्माला आलो होतो त्यावेळेला देवानं सांगितलं होतं का महिला मंडळ हाताचे 2 लाख रुपये द्या? म्हटलं का देव? आता जन्माला आले चला 2 लाख काढा हाताचे असं म्हटलं का? नाही. पायाचे 4 लाख द्या, डोळ्यांचे 10 लाख द्या, दाताचे 32 लाख द्या, किडनीचे 50 लाख द्या. म्हटलं का देव? म्हटलं का देव? आणि देव म्हटला जरी असता तरी आपण दिली असते का? आपण एवढे प्रामाणिक? तुम्हीच म्हणा, मी काही म्हणत नाही. पण परमेश्वरानं जो काही जीव दिलाय, हा देह दिलाय, दान दिलाय, पण ऐका त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया. आणि एकदा की जन्म वाया गेला का मात्र त्यावेळेला दुःख भोगल्याशिवाय पर्याय नाही. पण या ठिकाणी आलेला आहात त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण का तुकोबऱ्या सांगतात, आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला मरावं लागत. याचं कारण असं आहे का पहिली गोष्ट आहे का त्या देवाच्या नावाचं आम्ही नामचिंतन केलं. मग आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपण पण काय केलं पाहिजे? देवाच्या नावाचं नामचिंतन केलं पाहिजे. इतकं गोड देवाचं नाव आहे, अमृताहुनी गोड आणि नाम तुझे देवा. पण मला सांगा, देवाचं नाव गोड आहे म्हणून आपण रात्रंदिवस देवाचं नावच घेतो का? अजिबात नाही. आपलं झालंय कसं? आपलं झालंय कसं? जे गोड आहे ते कडू लागतं. बरोबर आहे. आता एवढे लोक कीर्तनामध्ये बसले, पण प्रत्येकाला कीर्तन आवडत असेल असं? तुम्हीच खरं बोलता, तुम्ही नाही म्हणता म्हणजे खरी गोष्ट आहे. याचं कारण असं आहे, जे गोड आहे ते कसं लागतं? कडू लागतं. आणि जे कडू आहे ते कसं लागतं? गोड लागतं. माऊलींची गोड उभी आहे. विषयाचा पडी पडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तू गोडू जीवासी झाला. म्हणजे देवाचं नामचिंतन गोड आहे, पण ते कसं लागतं? कडू लागतं. आणि पुरुष मंडळ, दुसरा प्रश्न मला सांगा, आता कडू काय आहे? कडू काय आहे? मीच विचारू का? हां, दारू कशी आहे? नाही, बिंदास सांगा तुम्ही. नाम तुझे रे नारायण. आणि फोडी पाषाणाला पान्हा, दगडाला सुद्धा पाना फुटावं, पाजर फुटावी एवढी ताकद माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. आणि म्हणून ज्या देवाचे उपकार आहे, पहिले उपकार, आपण जन्माला आलो, अजून मेलोच नाही, आपण जिवंत आहात, देवाचे पहिले उपकार. कारण आपण या ठिकाणी बसलेले आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भगवान परमात्म्यानं हे सगळं विश्व निर्माण केलं, हे सगळं जग निर्माण केलं. आता लक्षामध्ये घ्या, या सगळ्या विश्वामध्ये 8 अरबपेक्षा जास्त लोक आहेत. पण मला सांगा, एवढी लोक निर्माण केली, एवढं मोठं देवानं विश्व निर्माण केलं, पण ह्या विश्वामध्ये एकासारखा दिसणारा दुसरा माणूस? बरं लांबचा जाऊ द्या, आपण आपलं बघू.
आता या ठिकाणी आपण एवढे लोक बसले पुरुष मंडळ, पण मला सांगा एकासारखा दुसऱ्याचा चेहरा, हा तुम्हाला आवाज येतो ना माझा? तुम्हाला बोर झालाय का? मी घरी जाऊ का? असं काही नाही ना, मग जरा बोलत चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण एवढे या ठिकाणी बसलोय, पण ऐका, एकासारखा दुसऱ्याचा चेहरा नाही, एकासारखे दुसऱ्याचे डोळे नाही, एकासारखा दुसऱ्याचं नाक नाही, एकासारखे दुसऱ्याचे दात, कोणाचे कसे कोणाचे कसे, खायचे वेगळे दाखवायचे वेगळे, बरोबर आहे का? आज सगळ्यात महत्त्वाचे पुरुष मंडळ, आपल्या बायकोसारखी दुसरी बाई या जगामध्ये काय झालं? ते कन्फ्युजन आहे का? पुन्हा एकदा विचारते, आपल्या बायकोसारखी दुसरी बाई या जगामध्ये नाही. खरं सांगितलं नाही. आणि जर असती ना, इकडं नंबर द्यावे लागले असते, 420, 560, 1011. पण ऐका, आम्हाला हसू नका, हे नंबर मात्र तुमच्या कपाळावरती लावावे लागले असते. पण ज्या भगवान परमात्म्यानं एवढं सुंदर विश्व निर्माण केलं, बाकीचं जाऊ द्यावं. एकाच आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बालक जन्माला येतात, पण बघा त्या 2 जुळ्या बालकांची तब्येत सारखी नसते, दोघांचा रंग सारखा नसतो, दोघांचा आवाजही सारखा, आणि दोघांचं कम्प्युटर सुद्धा सारखं नसतं. मग ज्या भगवान परमात्म्याने इतकं सुंदर विश्व निर्माण केलं, या विश्वाला निर्माण करणारा माझा भगवान परमात्मा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाला दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मोरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. कब से पालन करना मैं तो हो, कब से पालन करना मैं तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. ज्या परमेश्वरानं इतकं सुंदर विश्व निर्माण केलं, मग तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. पण लक्षामध्ये घ्या, आमचे संत सांगतात आमचा भगवान परमात्मा नुसता सुंदर नाही, आमचा देव चतुरामधला चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी. धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, तुझी विठोबा, तुझी विठोबा. तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी. धन्य तुझी विठोबा. विठोबा. कसं आहे, चतुरामधला सुद्धा चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट तो सकळा मणी, आणि धन्य तुझी विठोबा. आणि म्हणून तो गोबर सांगतात की अशा देवाचं नामचिंतन आम्ही केलो, परिणाम काय झाला, आम्ही या ठिकाणी आलो, पण आम्हाला मरावं लागत नाही. लक्षामध्ये घ्या, संत सांगतात आम्हाला मरावं लागत नाही. याचा अर्थ संत यमाला घाबरत नाही, संत काळाला घाबरत. पुरावा तुकाराम तुकाराम, आणि नाम घेता कापे यम. माझ्या तुकोबांचं नाव द्या. यमाने ऐकलं ना, यमाला कापरे फुटतात, यम थरथर कापतो. आता पुरुष मंडळ आपलं नाव बायकोनं किती वेळा घेऊ द्या, पण तिला कापरे भरत. हां, आणि खरंच नाही म्हणता, पण बरोबर आहे तुमचं. पण तुकोबऱ्यांचा अधिकार किती होता का ज्या तुकोबांचं नाव यमाने ऐकावं. आता ऐका, सहज रीतीनं एखाद्याला आपण म्हटलो जा तू तिकडेच मर, तो म्हणेल का थँक्यू तुम्ही मला फार छान बोललात, असं म्हणेल का तो? कारण का बरं, मर म्हटलं की भीती वाटते, मरण म्हटलं की अंगावरती काटा येतो, मारावं कुणालाच वाटत नाही. पण तो कोबरा सांगतात का संतांना काळ घाबरतो. याचा पुरावा सांगते का, विठ्ठल 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 विठ्ठल.
संतांनी काळावरती विजय मिळवला. नवे संतांना काळ हा घाबरतो. ज्या वेळेला आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर 4 भावंड बसलेले होते. संत निवृत्तीनाथ दादा, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई. त्यावेळेला माऊलींना घेण्याकरता यम आला आणि झाडावरचा कावळा कावकाव करू लागला. त्यावेळेला माऊली म्हटले, दादा मला मात्र निघावं लागेल, मला घेण्याकरता यम आला आहे. आणि ऐका, माऊलींचे हे वाक्य ऐकलं आणि दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. दादा रडता का? डोळ्यामध्ये पाणी का? दादा म्हटले, माऊली आईबाप निघून गेले रे, तेव्हा दुःख वाटलं नाही, पण तुमचंही वाक्य ऐकलं नाही, वाक्य माझ्या काळजाला लागलं आणि तुम्ही जाणार, मला विरह सण होणार नाही. रडू लागले दादा. माऊली म्हटले, रडता काय? हा देह नश्वर आहे, उपजेते नासे ना असले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे का, नश्वर हा देह आहे, मला जावं लागेल. पण दादा म्हटले, नाही ज्ञाना, अरे एवढी घाई करू नकोस, तू जायचं का म्हणतोस? बघ दादा, मला घेण्याकरता यम आलाय. आणि त्यावेळेला ऐका, निवृत्तीनाथांनी काय केलं का, सहज ते यमाकडे बघितलं आणि आपल्याशी 2 बोटे वर केली. 2 बोटं वर केली. यमाला वाटलं दादा सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. बघा, काळ पुन्हा माघारी फिरला. पुन्हा 2 वर्ष उलटले. पुन्हा त्या ठिकाणी काळ आला. माऊली म्हटले, दादा मला मात्र आता निघावं लागेल. काळ पुन्हा आलाय आणि झाडावरचा कावळा कावकाव करतोय. पहिलं दोघे पहिलं दोघे पहिलं दोघे पहिलं दोघे तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. दादा अहो मला पुन्हा काळ घेण्याकरता आलाय, कावळा काऊ काऊ करतोय. मग त्यावेळेला सोपान काका उठले, 2 बोटाशी वर केली आणि यमाला वाटलं काका सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. आता पुन्हा यम निघून गेला. 2 वर्ष लोटली आणि यम पुन्हा आला. पण लक्षामध्ये घ्या किती मोठा अधिकार असेल हो. संतांनी फक्त असे 2 बोटावरती करावी आणि काळानं माघारी फिरावं, किती मोठा अधिकार. आणि समजा काळ घेण्याकरता जर आला आणि आपण जर अशा 2 बोटावर केली तर चालेल का? आपण बोटावर करायचे पण फक्त राजकारणामध्ये, बाकी कुठं नाही. लक्षामध्ये घ्या, संतांचा एवढा मोठा अधिकार होता. पुन्हा 2 वर्ष झाले, काळ पुन्हा आला. मुक्ताईनं बघितलं, आईसाहेब उठल्या, म्हटले पुन्हा 2 बोटावरती केली. या मला वाटलं आईसाहेब सांगतात का 2 वर्षांनी पुन्हा ये. पुन्हा 2 वर्ष गेले. पुन्हा काळ त्या ठिकाणी आला. माऊली म्हटले, दादा पुन्हा काळ आलाय हो, आता मला मात्र निघावं लागेल. पण त्यावेळेला मुक्ताई आईसाहेब उठल्या, म्हटले का रे यम्या, का रे काळ्या, तुला माझ्या शब्दाचा अर्थ कळला नाही का? तुला माझ्या संकेताचा अर्थ कळला नाही का? यम थरथर कापायला लागला. आईसाहेब अहो झालं तरी काय? आईसाहेब म्हटल्या, यमा अरे मी 2 बोटावर केली तरी तू पुन्हा आलास. यम म्हटलं, आईसाहेब माफ करा, माझं चुकलं तरी काय, तुम्ही 2 बोटावर केली म्हणून 2 वर्षाने मी पुन्हा आलो. पण माऊली म्हटली त्यावेळेला, मुक्ताई म्हटल्या, थांब यमा, अरे नीट ऐक, माझे 2 बोट म्हणजे 2 वर्ष नाहीच. माझं 1 बोट म्हणजे चंद्र आहे आणि दुसरं बोट म्हणजे सूर्य आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य या ठिकाणी आहे तोपर्यंत माझ्या दादाकडं तू बघायचं सुद्धा. किती मोठा अधिकार असेल संतांचा. का संतांनी काळाला माघारी फिरवावं. तुकोबऱ्या सांगतात, एवढा मोठा काळ आहे, त्या काळाला आम्ही घाबरत नाही. कारण का आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला मरावं लागत नाही. अभंगाचे पहिले चरण. दलगे मरावे
न लगे मरावे न लगे मरावे लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी तुकोबऱ्या सांगतात का आम्ही या ठिकाणी आलो पण आम्हाला मरावं लागत नाही. कारण का आता मरण कशाला म्हणतात आहे का आपल्या शरीरामधून आत्मा बाहेर निघून गेला का माणूस मरतो. पण मला सांगा शरीर मरतं की आत्मा मरतो? शरीर मरतं की आत्मा मरतो? आत्मा कधी मरतं शरीर मरतं. पण लक्षामध्ये घ्या नैनम छंदांती शस्त्राणी नैनम दहती पावकः. आत्मा कधी जळत नाही, तो कधी पोळत नाही, तो कधी वाळत सुद्धा नाही. आत्मा असा आहे का जो अमर राहतो, जो चिरंतन राहतो असा तो आत्मा. कारण तो आत्मा तुकोबऱ्या म्हणतात ज्या वेळेला आम्ही देहू गावामध्ये होतो रात्रंदिवस बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल दिवे भावे एने सोसे मान झाले हाव भरी एने सोसे मान झाले हाव भरी. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे तुकोबऱ्या सांगतात. आम्ही देहू गावामध्ये होतो, मग भंडारा डोंगर असेल, गोराडा असेल, आम्ही जंगलामध्ये गेलो, वनामध्ये गेलो, निवांत ठिकाणी गेलो. कारण कशासाठी? फक्त देवाच्या भजनासाठी आमचा काळ आम्ही व्यतीत खर्च केला. आमचा काळ आम्ही देहूगावामध्ये असताना घालवला. आणि याचा फायदा काय झाला आहे का? याच्यासाठी केला होता अट्टहास आणि शेवटाचा दिवस गोड व्हावा. असं काय गोड झालं असेल तर ऐका, ज्या वेळेला तुकोबा रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करायचे, देवाला हाक मारायचे, देवा कधी भेटशील तू मला, देवा तू कधी येशील. तुकोबा रात्रंदिवस देवाचा धावा करायचे. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवगा झाला आनंद. देवा तू कधी येतोस, देवा तू कधी येतोस. देवाला आळवायचे, देवाला बोलवायचे. मग ज्या वेळेला का दुपारचे 12 वाजलेले होते, माझे तुकोबा देवाचं नामचिंतन करत होते, विठ्ठल विठ्ठल. आणि त्यावेळेला माझ्या तुकोबाची नजर आकाशामध्ये गेली. त्यावेळेला माझ्या तुकोबांना घेण्यासाठी जगाचा बाप विश्वाचा परमपिता पांडुरंग परमात्मा कशावर बसून आला होता? गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. त्यावेळेला तुकोबांना घेण्यासाठी आला. पण कशावरती बसून आला? गरुडावरती बसून आला. पण लक्षामध्ये घ्या, गरुड म्हणजे काय साधा पक्षी होता का? गरुड म्हणू नये पाखरू
त्याची उंची होती 25 फूट. आता एवढा मोठा उंचीचा गरुड आणि त्याच्यावरती देव बसलेला होता. आणि ज्या वेळेला देवानं तुकोबांना घेण्याकरता असा हात केला, पण त्याची उंची असल्यामुळे तुकोबांचा हात देवाच्या हातामध्ये काही येईना. आता जायचं कसं मग? त्यावेळेला यम ओशाळला, यम लाजला. कोणता यम? जो घ्यायला येतो आपल्याला शेवटच्या क्षणी तो यम त्या ठिकाणी आला, तुकोबांच्या पुढे आला आणि यमानं मान खाली घातली. आता मला सांगा, आपल्या पुढे कोण मान खाली घालतो? तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. हां, कोण मान खाली घालतो? यमानं तुकोबांच्या पुढे मान खाली घातली. किती मोठा अधिकार! आणि तुकोबा यमाच्या डोक्यावरती पाय ठेवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या काळाच्या डोक्यावर आम्ही पाय ठेवला आणि सदैव वैकुंठाला गेलो, असे तुकोबर आहे. आणि म्हणून तुकोबऱ्या सांगतात का आम्ही या ठिकाणी आलो, बीज भाजूने केलेलं आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्हाला मरावंही लागत नाही, कारण देवाचे आमच्यावरती उपकार आहेत. कुठले उपकार? माझ्या उपकारासाठी. आणि वागविला म्हणून कंठी, त्या भगवंतानं आमच्यावरती उपकार केला. कोणता उपकार? का आम्हाला मारावं लागत नाही. आणि म्हणून आम्ही देवासाठी काय केलं? का वागविला म्हणून कंठी. तर लक्षामध्ये घ्या, त्या देवाचं नाव आम्ही आमच्या कंठामध्ये वागवलं. आता माझ्याकडं लक्ष द्या, मिळवणं आणि वागवणं याच्यामध्ये भरपूर फरक आहे. पुरुष मंडळ, तुम्हाला सगळ्यांना 1 मिनटं आता बोलायचं आहे. बोलणार ना? मिळवणं आणि वागवणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता मला सांगा, पैसा मिळवणं सोपं आहे, पण पैसा वागवणं? हां, आता जेवायचे 12:30 वाजता, आवाज मोठा आला पाहिजे. पुन्हा एकदा विचारते, पैसा मिळवणं सोपं आहे, पण पैसा वागवणं अवघड आहे. बरोबर आहे. श्रीमंती मिळवणं सोपं आहे, पण श्रीमंती वागवणं अवघड आहे. बायको मिळवणं सोपं आहे, पण बायको वागवणं लईच अवघड आहे वाटतं. पण लक्षामध्ये घ्या, तुकोबरे सांगतात का वागविला मून कंठी. पण ऐका, कंठामध्येच का? बाकीची इंद्रिय आहेत ना, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. हो, मग जर एवढे अवयव दिले पण कंठामध्ये का वागवला याचं कारण आहे का? 1 मिनिटामध्ये सांगते. कंठ कसा अवयव आहे? सगळ्या अवयवांमधला कंठ हा नाजूक अवयव आहे. आपल्या हाताचा कोपर एखाद्यानं असा जर गच्च जर दाबला, माणूस मरेल का? कोपर दाबला तर माणूस मरेल का? पण कंठ जर दाबला तर काही शिल्लक राहणार नाही. पण आमचा हा नाजूक अवयव देवाला आम्ही दिला माझ्या उपकारासाठी. आणि वागविला म्हणून कंठी, अभंगाचा 2रा चरण आहे, पुढे सांगितलंय. मग देवासाठी आम्ही काय केलं? देवाचं नामचिंतन केलं. दिन रजनी हाचे धंदा आणि गोविंदाचे पोवाडे म्हणून देवानं अजून काय केलं? पुढे सांगितलंय. घरी दिला ठाव आणि अवगा सकळही वाव. त्या देवानं त्याच्या घरामध्ये आम्हाला जागा दिली, कारण का? त्या देवाचं नामचिंतन आपण केलं. आणि म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी आलो. आता लक्षामध्ये घ्या, एखादा अनोळखी व्यक्ती असेल, त्याचं आपलं कधी बोलणं नाही, त्याचा आपला कधी फोन नाही, आणि असा व्यक्ती आपल्या घरी जर आला, त्या व्यक्तीची जागा आपल्या पोर्चमध्ये असते. पण तो गोबऱ्या सांगतात आम्ही देवाचं एवढं नामचिंतन केलं, कारण का?
आम्हाला हा देह जो भेटलाय ना तो कशासाठी? देवे दिला देहा भजना गोमटा, 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 विठोबा रखुमाई, 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 विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 अभंगाचा धावता भावार्थ तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कैलासवासी ज्या बाबांच्या निमित्तानं कीर्तनासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात, त्या बाबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. खरं तर अतिशय दुःखाचा आघात या परिवारावरती कोसळला. या परिवारामधून बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. पण ऐका, सांगेल तुम्हाला, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. अगदी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण हा कार्यक्रम समर्पित करणार आहोत. खरं तर पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई असते, पण स्वर्गापेक्षा उंच वडील असतात. स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी. एकदा की जीवनामधली आई निघून गेली का आईसारखं प्रेम पुन्हा मिळत नाही. जीवनामधला बाप निघून गेला का बापासारखा आधार जगामध्ये पुन्हा कधीच आणि कुठेच मिळत नाही. पण ऐका, खरं तर एका बापाचं जाणं, एका बापाचं एक आज छायेसारखा असा आधार या परिवारावरती होता, पण तो आधार आज तुमच्या आमच्यामधून निघून गेला आहे. अतिशय एक आदर्श असं व्यक्तिमत्व हे बाबा तुमच्या आमच्यामधून निघून गेले. पण ऐका, मात्र जिवंतपणे आईवडिलांची सेवा आपण केली पाहिजे. का आत्ताचं कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामध्ये अनेक मुलं कधी कधी म्हणतात ना की आई बाबा
तुम्ही आमच्यासाठी काय केलं हो? नाही बांधला बंगला, नाही बांधल्या माड्या, नाही घेतल्या गाड्या. आई बाबा तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय, पण ऐका ना, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आईबापाचा, तुमच्या आमच्या सगळ्यांवरती एकच मोठा उपकार. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, ठेच लागे जरी पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला, उपकार हा मोठा झाला. ऐका, आईनं जन्माला घातलो, आपण जन्माला आलो, आईचे किती उपकार आहेत. 9 महिने तिच्या गर्भामध्ये राहिलो, किती त्रास सहन केला, किती कष्ट सहन केले. का आपण जन्माला आलो, बापानं आपलं बोट धरलं, चालायला शिकवलं, आपलं पालन पोषण केलं. मात्र ऐका, अशा माता पित्याचे उपकार या जीवनामध्ये आपण कधी विसरायचे नाही. थोडासा ट्रबल वाढवा, कडक करा समोर. त्यांचे उपकार या जन्मामध्ये आपण कधी विसरू नका, कारण मात्र आपल्या आईबापासारखं प्रेम जगामध्ये पुन्हा शोधूनही मिळत नाही. का तुमचा एखादा बंगला गेला असेल ना, तो पुन्हा मिळेल. एखादी जमीन गेली असेल पण ती पुन्हा मिळेल. एखादी मोठी प्रॉपर्टी गेली असेल ती पुन्हा मिळेल. पण एका आपले गेलेले आईवडील आणि गेलेले आई वडिलांची माया या जगामध्ये जीवनामध्ये पुन्हा कुठेच मिळू शकत नाही. कारण का या 2 व्यक्तीच अशा आहे का यांच्यासारखं प्रेम या जगामध्ये कुणाला करताच येत नाही. खरं तर या परिवारामधून हे बाबा निघून गेले. दुःखाचा आघात परिवारावरती आला. मी मगाशी म्हटलं आत्ताचं कलियुग आहे आणि खरंच आपल्या आईवडिलांना जाणलं पाहिजे. आईवडिलांचा मात्र आदर केला पाहिजे, कारण आई आठवते पण बाप कधी आठवतो? एखादी मोठं संकट डोळ्यासमोर येऊ द्या, मात्र बापाची आठवण होते. रस्त्याने चाललात, कुठे ठसका लागला, ठेस लागली, फटका बसला तर आई गा असं म्हणतो. पण एखाद्या हायवेवर आपण उभं आहोत, समोरून भरधाव वेगाने येणारा टेम्पो आपल्या अंगावर येतोय असं वाटतं, तेव्हा मोठ्याने बाप शब्द बाहेर पडतो. म्हणजे छोट्या संकट समयी आईच आठवते, पण मोठ्या संकट समयी मात्र बापच आठवावा लागतो. आणि हाच आपला बाप किती कष्ट करतो. ऐका पुरुष मंडळ, ऐका, 70 वर्षाचा आपला बाप आहे. 70 वर्षाचा आपला बाप नांगर धरण्याकरता शेतामध्ये जातो. दुपारचे 1 वाजतात. बाप न्याहारी करण्याकरता बसतो. त्या ठिकाणी नांगराचा बैल त्या ठिकाणी सोडतो. आपला बाप न्याहारी करतोय आणि आपला बैल दुसऱ्याच्या बांधावरती जातो. ऐका, आता आपला बाप जेवण करतोय. बापानं बघितलं की अरे माझा बैल दुसऱ्याच्या बांधावरती गेला. ऐका, आपल्या 70 वर्षाच्या बापानं त्या 4 पायाच्या मुक्या बैलाला आवाज दिला. काही सांगितलं? आई बापाला जपलं पाहिजे, कारण का बाप निघून गेला का त्या दिवशी मात्र डोळ्यामध्ये पाणी येतं. कारण ज्या दिवशी जीवनामधला बाप निघून गेला का किती दुःख होतं. सोडून या गेले बाबा, सोडून या गेले बाबा, मायले कराला बाबा 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 बाबा, म्हणू मी कुणाला बाबा 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 बाबा, म्हणू मी कुणाला. केले फार सोडून या गेले बाबा सारा परिवार, गेले बाबा सारा परिवार. दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई, दास म्हणे जगामध्ये बाप आणि आई.
दैवत नाही आई बापा सारख दैवत नाही सारा परिवार म्हणून मी गुणाला म्हणून मी गुणाला म्हणून गुणाला. हे परमेश्वरा, आमचे वडील आज आमच्या घरामध्ये नाहीत. आमच्या बाबांना सद्गती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरता आपण आज या ठिकाणी जमलेला आहात. अतिशय बाबांचा गोड स्वभाव मला आलेलाच सांगितलं. अतिशय गोड स्वभाव, एक आदर्श असं व्यक्तिमत्व आणि मुलांवरती अतिशय जीवापाड प्रेम. जरी बाबांनी गुण गेले असले पण तिन्ही मुलं बाबांच्या सटल आहेत. त्यांचे नातवंड अतिशय गोड असा परिवार बाबांचा आहे. खरं तर बाबांनी परिवारासाठी काबाड कष्ट केले. नुसता परिवाराचा घटक नाही तर या समाजाचा घटक म्हणून बाबांनी या ठिकाणी काम केलं. अतिशय गोड असा स्वभाव असणारं एक व्यक्तिमत्व आज परिवारामधून निघून गेलं. पण ऐका, खरं तर बाप निघून गेला का कधी दुःख होतं. म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ज्याला कळत नाही का ज्याचा अजून जाळ आलेलं नाही. पण ज्याचा बाप निघून गेला त्याला विचारा का बापाची किंमत काय. पण हे परमेश्वरा, आमचे वडील आमच्या घरामध्ये नाही पण आमच्या बाबांना सद्गती प्राप्त हो दे. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का. बाबा तुमच्या विना घर सुन सुन वाटे जगाकडे पाहून बाबा रडू मला दाटे. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का. पण हे परमेश्वरा, आमच्या वडिलांना सद्गती प्राप्त होईल अशी प्रार्थना पांडुरंगाचरणी आपण करूयात. खरं तर या ठिकाणी यांनी 2 तास उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली. माझे मिस्टर आदरणीय हरिभक्त परायण गीतेश महाराज कातोरे, ते स्वतः CA आहेत. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली. आपले मनापासून धन्यवाद. ज्यांनी अतिशय सुंदर गायनाचं काम केलं हरिभक्त परायण सागर महाराज गुळवे, त्यांचं पण MB पूर्ण झालेलं आहे. अतिशय गोड साथ दिली महाराज, आपले मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी सुंदर अशा प्रकारे गायन केलं, पाठीमागे गोड साथ दिली. खरं तर माझं गाव आहे कळस सांगवी, तालुका आहे संगमनेर. संगमनेर तालुक्यामध्ये आपली मुलींची वारकरी संस्था आहे आणि खरं तर ह्या मुली आपल्याकडे शिक्षण घेण्याकरता आहेत. अतिशय गोड गायन या मुलींनी केलं. खरं तर ही मध्ये जी मुलगी आहे आपल्या किशोर भाऊंची मुलगी आहे, या परिवाराची ती नातलगच आहे. खरं तर ब्राह्मण गावची अक्षराताई तनपुरे, ती सुद्धा गोड असं कीर्तन करते. या ठिकाणी संस्कृतीताई बिन्नर, ती सुद्धा गोड अशा प्रकारे कीर्तन करते. बऱ्याच मुली गोड असं कीर्तन करतात, गोड असं गायन करतात. या मुली या ठिकाणी आल्या, या मुलींचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी बाबा आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्यांची कार्यक्रमासाठी अतिशय गोड सिस्टीम आहे, ह्या परिवाराचे नातलगच आहेत आदरणीय आमचे बंधू किशोर भाऊ तनपुरे. खरं तर अतिशय गोड सिस्टीम आहे. भाऊ अतिशय सुंदर ऑपरेटिंग केलं. आपले मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. आपले मनापासून आभार. या ठिकाणी कार्यक्रमासाठी ज्यांनी 2 तास कार्यक्रमाचं शूटिंग केलं, ज्यांचं आपल्या महाराष्ट्रभर ज्यांचं लोकप्रिय असा चॅनल आहे माझा कीर्तनकार, अतिशय या ठिकाणी आमचे उमेश भाऊ संगमनेरवरून या ठिकाणी आले. 2 तासाचं असं उत्तम असं शूटिंग या ठिकाणी केलं उमेश भाऊ. आपले या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग माझ्या समोर बसलेली, या ठिकाणी राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, तुमचे नावं मी घेत नाही कारण तुमचे नावं मला माहीत नाही म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. अगदी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी आमच्या तेजस्वीचे वडील भाऊ तुम्ही या ठिकाणी आलात, आपले सुद्धा मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि खरं तर या ठिकाणी बाबांच्या निमित्तानं न लगे मरावी ऐसा ठाव दिला देवी तुकोबऱ्या सांगतात का आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला मरावं लागत नाही. भगवंताने उपकारच केलेले आहेत, पण आता भगवंताने आमच्यामध्ये मी तुपणा जाऊ दे दुरी, एकाची घोंगडी पांगोर हरी, देव माझा आणि मी देवाचा अशी अवस्था देवाने आमच्यामध्ये आहे. म्हणून
तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही माझा वागविला गुणवती वागविला गुणवती माझा ज्ञानेश्वरा माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरा माऊली धनराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय हा बोलेले कोरे देवा कोडे उतरे हा नाही उच्चारीला अधिकार ना फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गोरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज